हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार. पाऊस चालू आहे बाहेर. आज कपडे धुतले, कपडे सुकवायला पण जागा नाही आहे. आज सकाळीच आज आमच्याकडे पाणी येतं ना, मस्तपैकी पाणी वगैरे भरून घेतलं. जिना पण आज मी साफ केला, माहिती आहे का? बघा, तुम्हाला दाखवते. पूर्ण जिना असा मी धुवून घेतला. आज खूप घाण झाला होता जिना. इकडे हे रात्रीचे कालचे कपडे धुतलेले हे पण अजून सुकले नाही. बाहेर पाऊसच चालू आहे. तर इकडे बघते, इकडे अजून एवढे कपडे धुतलेले हे टाकायचे आहेत, ते टाकते आता. कपडे सुकवले बघा. पावसात खूप पंचायत होते कपडे सुकवायची. आज संडे आहे ना, संडेमुळे कसं त्रिशाचे पप्पा घरी असतात, म्हणून जास्त कपडे वगैरे जास्त धुवायला काढते मी. मग श्रीशा मस्ती करतात, ते श्रीशा राहत नाही ना अजिबात, त्याच्यामुळे तिला सांभाळावं लागते सारखं. क्लॅप क्लॅप करून दाखव. क्लॅप क्लॅप. हॅलो हॅलो म्हण. हॅलो 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 हॅलो. चिकू टायगर कसा करतो? टायगर असं करतो. ओ कसा करतो टायगर? उभी राहा. कधी चालशील तू? कधी चालशील? पप्पांना दम दे. असं दम देते. सेकंड. तुला किती दात आले? बघू तुला किती दात आले. 2च आले. फिरायला चलते. पप्पांना सांग. पप्पाला सांग, पप्पा चला फिरायला. पप्पाला सांग, चला फिरायला पप्पा. तू किती दिवस टोंग्यांवर चालशील? चिकू सोबत खेळून झालं. भाजीवाला आला होता, भाजी आणायला गेली होती खाली. मला कोथिंबीर घ्यायची होती, तर त्याला म्हटलं इकडे ये रे. समोर आला नाही. असा खडूस भाजीवाला होता आमच्या इथला. तुमच्याकडे आहे का असे खडूस भाजीवाले? तो कोथिंबीर आणि मिरची घेतली मी. ती पावसाच्या पाण्याने ओली झालेली होती, तिला मोकळी केली. मग नंतर पोहे बनवायचा प्लॅन ठरला. पोहे बनवले. असं चॉपिंग वगैरे करून घेतलं सगळं, कांदा, मिरची, बटाटे. मग नंतर सगळ्यात आधी तेलामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेत असते मी. शेंगदाणे फ्राय करून घेतले, ते बाहेर काढून घेतले पहिलेच त्या तेलात. मग परत बटाटे टाकले, बटाटे पण फ्राय करून घेतले. असं वेगळं फ्राय केलं ना, ते छान मोकळं होतं. त्याच तेलामध्ये टाकली मस्त अशी लवंगी कोल्हापूरची मिरची. तिला बसू दिले चांगले चटके बसवल्यावर त्यात टाकला आपला कांदे दादा. मस्त असं इकडून तिकडून फ्राय करून घेतलं. त्यात टाकले हिरवे वाटाणे. इकडून तिकडून फिरवलं. त्यात टाकले आधी फ्राय केलेले शेंगदाणे आणि बटाटे. मग उसमें डाला खारट मीठ. फिर उसको लगाई मैंने मस्त ऐसी हल्दी, कलर की रानी हल्दी. फिर मैंने उसमें एक दिमाग लगाया, उसकी चव वाढवने के लिए. त्याच्यात टाकली मस्त अशी शक्कर. मग टाकले आपले मेन साहेब पोहे टाकून घेतले. आता बघत काय बसले? मस्त घ्या इकडून तिकडून फिरवून, चांगले हलवून घ्या त्यांना. मग त्याच्यावर टाका सजावटीसाठी कोथिंबीर. मस्त असं सजवून घ्या. मग झाले आपले पोहे रेडी. घ्या मग प्लेटमध्ये टाकून गरमागरम पोहे. घ्या मग आता गप्पागप खाऊन. कसे झाले सांगा बरं पोहे? सुट्टीचा दिवस होता, जीवाले काही चैन तर काही पडत नव्हतं. मग नवऱ्याला म्हटलं चला बा कुठं तरी घेऊन फिरायला. नवरा म्हटला रुक आज तेरे को ना युरोप घुमा के लाता हूँ बाईक से. झालं बा मग तयार पटापट ना आलो मग स्ट्रीट्स ऑफ युरोप हिंजवडी येते. मस्त माझ्या मुलींचे असे फोटो काढले तिथे. त्यांच्या खूप साऱ्या अशा आठवणी मी जमा करून ठेवील. त्या मोठ्या झाल्या की मग मी त्यांना दाखवेल.
पुढे आतमध्ये गेल्यावर बघितलं तिकडे सुंदर असं डेकोरेशन होतं. असं बाहेर आल्यासारखं फील होत होतं. नाहीतर आपल्याकडे कसं आपलं मच्छी बाजार चव 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 असतं सगळीकडे, तिथं एकदम शांत होतं मस्त. जसं आतमध्ये गेलो ना मस्त गुड वाईब्स येत होत्या. फोटो काढण्यासाठी खूप छान असं लोकेशन आहे हे. त्रिशाला घेऊन सारखा हात दुखत होता. कधी थोडा वेळ मी घेत होती, कधी थोडा वेळ तिचे पप्पा घेत होते. अजून थोडे दिवस मग तिला पण चालता आलं का ती पण अशी पडत फिरल. तिला पण मग बघत बसावं लागेल, इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ, सारखं मागं मागं तिच्या राहावं लागेल. मग आम्ही मस्त असं एन्जॉय करत होतो. ती पण आता बाहेर आली का सगळ्या गोष्टी बघते ना, तर तिला पण असं एकदम हे वाटतो, आनंद वाटतो. बाहेरच्या गोष्टी बघते तर सारखी घरात घरात असते. सुंदर असे ते लॅम्प होते तिथं डेकोरेशनसाठी, छोटे मोठे कलरचे. इकडे हे जोडपं असं फिरत होतं. नवऱ्याला म्हटलं तुम्ही कधी चालसान हो असं हात टाकून. नवरा म्हणतो चाल मुकट्यानं एकटी गपचूप. चालली मोठी कधी चालसान. असे आहेत आमचे हे. इकडे त्रिशा पण शायनिंग मारत होती पा. त्रिशाला तर नुसतं फिरायला पाहिजे. बघा कसा मस्त होता ना व्ह्यू. मग तिकडे समोरून जाऊन मी मस्त अशी एंट्री केली. Oh baby, baby, why you acting this way? I just remember all the days of being काय चाललंय काय नाही. पप्पांसोबत पण दोघींचे व्हिडिओ काढले. इकडे आम्ही खिडकीत उभे राहून तिघे मायली की पोज देत होतो. पप्पा आमच्या समोरून फोटो काढत होते. आणि श्रीषा काही जवळ बसत नव्हती. खाली सोड अशी वळवळ करत होती. खाली सोडल्यावर नुसती पळत सुटत होती. तिला म्हटलं अहो माय हे लोक आपल्याला नाव ठेवतील ना. तिला मजा वाटत होती चांगली. वरती आलो तर त्रिशाला लागली भूक. मग आतमध्ये गेलो. दोघींना 2 बर्गर ऑर्डर केले. बर्गर येईपर्यंत पण त्रिशाला काही चैन नव्हता पडत. मग तिला खाऊ घातला. त्रिशाला दोघींना खाल्ला. मग आलो बाहेर. वरतून असा व्ह्यू होता. मुलींना लागणारे फॅन्सी टॉप, ज्वेलरीज खूप छान आपल्याला परवडतील अशा किमतीमध्ये आहेत इकडे. तर असा गेला आमचा सुट्टीचा दिवस. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.